कर्णधारांना कॅप्टन्सना विनंती आहे की आपण आपले संघ घेऊन मैदानामध्ये उतरायचे। उद्योगपती रोहनजी गावड यांचेही आगमन या ठिकाणी होते। रोहनजी गावड आपलं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। तर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। रोहनजी गावड प्रमोदजी शेडगे सरांना विनंती आहे की आपण पुढे यायचंय। हॅलो चेक। सर्वांचं मनपूर्वक आमदार चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत आहे। नुकतंच या ठिकाणी आगमन होणार आहे जे या स्पर्धेच्या माध्यमातून उद्घाटन समारंभ सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित होत आहेत। महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत। महिला भगिनींचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवाणी संगमातून निर्माण झालेले तुम्हामा सर्वांचे लाडके एक नेतृत्व कैलाशदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत। एक सामाजिक कार्यकर्ते, तसेच आदरणीय सन्माननीय अप्रतिम चांगलं व्यक्तिमत्व चंदूलाल घरस साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यांच्या समवेत फटाक्यांच्या आतषबाजीने कैलासजी पाटील साहेब तसेच चंदूलाल घरस साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्यांचं या ठिकाणी या व्यासपीठावर 4 चांद लागले जात आहेत। सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून आमदार चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत। आगतम स्वागतम सुस्वागतम। त्याचबरोबर पत्रकार प्रमोदजी पाटील सर या ठिकाणी यांचंही आगमन झालेलं आहे। नुकताच आगमन झालेलं आहे ते माननीय चंदूलालजी खरच सर। त्याचबरोबर एक डॅशिंग असं नेतृत्व माननीय श्री कैलासजी पाटील, समाजसेवक बहुजन विकास आघाडी नाला सोपारा माननीय प्रमोदजी पाटील सर, त्याचबरोबर सचिनजी पाटील आणि कामनेश राऊत सर्वांबरोबर ह्या ठिकाणी हातमिळवणी करतायत की त्याचबरोबर माननीय वैभवजी पाटील सर यांचंही आगमन ह्या ठिकाणी होते। आपण सर्वांचं मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांना आपल्या भारतीय परंपरेनुसार अतिथी देवो भव या उक्तीनुसार आलेले देवतुल्य मान्यवर हे आम्हा सर्वांना पूजनीय आहेत, तेव्हा त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा ह्या दृष्टीने या ठिकाणी औक्षण केलं जात आहे। सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत। अनेको मान्यवर ह्या मंचावर विराजमान झालेले आहेत, ज्यांचा नामोल्लेख वारंवार ह्या ठिकाणी होतोय आणि हा सोहळा आज आपण अनुभवतोय तो केवळ माननीय कामनेशजी राऊत आणि त्यांची संपूर्ण टीम। ही आपली भारताची परंपरा आहे। सुहासिनी या ठिकाणी स्वतः वाळत असताना आमच्या सगळ्या मान्यवरांना आणि त्याचं मनपूर्वक या ठिकाणी आमदार चषकमध्ये या ठिकाणी स्वागत करतायत। तर सर्व मान्यवरांना ह्या ठिकाणी शुभ अशा प्रतीकाच्या माध्यमानं ओवाळलं जातंय की आपण म्हणतो की शुभ विचारातून शुभभाव प्रभावित होत असतात, शुभभावातूनच आपलं शुभकार्य घडत असतं आणि शुभकार्यातून आपलं एक प्रभावशाली व्यक्तिमत्व तयार होत असतं। अशीच प्रभावशाली व्यक्तिमत्व तयार व्हावीत ह्यासाठी ही देवतुल्य सारी नेतृत्व व्यक्तिमत्व आज आपण सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत। या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आज
हा सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे। सर्व मान्यवरांना विनंती असेल की औक्षण झाल्यानंतर आपण साऱ्यांना विनंती असेल की आपण दीप प्रज्वलनासाठी पुढे यायचे। दीप प्रज्वलनानंतर खऱ्या अर्थानं हा आपण परमेश्वराला प्रार्थना करणार आहोत। आपल्याला माहिती आहे की सर्व व्याधीवरील एकमात्र औषध कोणतं असेल तर ते म्हणजे ईश्वराचं नामस्मरण, आणि ईश्वराच्या नामस्मरणाशिवाय आपण कोणतंही कार्य आपण हाती घेत नाही। तशाच प्रकारे सर्व देवांचं आराध्य दैवत श्री गणेशाला ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण पूजणार आहोत, भजणार आहोत, त्याचं नामस्मरण करणार आहोत आणि ह्या कार्याला एक भरपूर असा आशीर्वाद आपण प्राप्त करणार आहोत। कारण प्रार्थना म्हणजेच आत्म्याच्या अगाध शक्तीला जागृत करण्याचं एक दैवी बळ आहे आणि ते बळ प्रत्येक खेळाडूला प्राप्त व्हावं, प्रत्येक मनामनाला प्राप्त व्हावं आणि ह्यासाठी आपण परमेश्वराला प्रार्थना करणार आहोत। प्रार्थना म्हणजेच परमेश्वराच्या अगदी जवळ जाण्याचं सामर्थ्य आणि परमेश्वराच्या जवळ जाऊन परमेश्वराला ती आपण आराधना करूया या दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून। तर उपस्थित सर्व मान्यवरांना मी प्रार्थना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित करावा। आपल्या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय शरद घरत सर यांना सरपंच यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित होतोय। त्याचबरोबर माननीय सभापती माजी सभापती सुरेशजी तरे साहेब या ठिकाणी दीप प्रज्वलित करत आहेत। त्याचबरोबर माननीय चंदूलालजी घरत अग्निसेना कार्याध्यक्ष, माननीय योगेशजी पाटील, माननीय प्रमोदजी पाटील, वैभवजी पाटील, त्याचबरोबर माननीय महेंद्रजी राजपूत, माननीय भूपेशजी राऊत सर, सर्व मान्यवरांना विनंती असेल, नुकताच जे आलेले ते कैलासजी पाटील, आपण सर्वांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलित करायचे। आपल्याला माहिती आहे की मनामनातील अंधार दूर व्हावा आणि प्रत्येकालाच प्रकाश प्राप्त व्हावा आणि त्यासाठी आपण हे दीप प्रज्वलित करत असतो की तमसोमा ज्योतिर्गमय। अनेकांनी ह्या दीपाबद्दल आपल्याला सांगितले एक मैत्रीचा दीप प्रत्येकाच्या हृदयामध्ये तेवत राहावा। शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदाम शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते। दीपज्योति जनार्दनम दीपो अर्तो मे पापम दीपज्योति नमस्तुते। दीप प्रज्वलनाने आमदार चषकची सुरुवात सगळ्या सन्माननीय अतिथींकडून आज सन्मान दिला जातोय आणि ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर श्री सिद्धिविनायक आपला लाडका महाराष्ट्राचा गणराया सिद्धिविनायकाचं या ठिकाणी पूजन होईल। त्याच्यानंतर महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवरायांचं पूजन होईल आणि कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात होईल। अतिशय सुंदर प्रकारे आपल्याला माहिती आहे की दिव्याने दिवा लावत गेलं की दिव्याची एक दीपमाळ तयार होते, फुलामध्ये फुल ओवत गेलं की फुलांची पुष्पमाळ तयार होते आणि तोच घाट या ठिकाणी बांधलेला की माणसाने माणसं जोडत गेलं की माणुसकीचं एक सुंदर नातं तयार होतं। माननीय कैलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते श्री गणेशाला ह्या ठिकाणी पुष्पहार अर्पण केला जातोय आणि आशीर्वाद प्राप्त केला जातोय। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की सर्व देवांचं हे आराध्य दैवत की ज्या मंत्राद्वारे ह्या देवतेला प्रसन्न केलं जातं, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। माननीय श्रीयुत कामनेशजी राऊत यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना ह्या ठिकाणी हार अर्पित केला जात आहे की आपल्याला माहिती आहे की जिच्या कुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं त्या जिजाऊ मातेलाही आपण वंदन करूया आणि ज्या महापुरुषांना ह्या महाराष्ट्रावर आपलं राज केलं, महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं स्वराज्य निर्माण केलं, ते शिवाजी महाराजांना ह्या ठिकाणी अभिवादन करून खऱ्या अर्थानं आपण आजच्या खेळपट्टीवर आपण स्थानापन्न होणार। सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आजच्या ह्या शुभ सोहळ्यासाठी खऱ्या अर्थानं शुभारंभ करण्याच्या दृष्टीने खेळपट्टीकडे आपण रवाना व्हायचे। सर्वांना प्रार्थना विनंती आहे की आपण साऱ्यांनी खेळपट्टीवर यायचे। सगळं मान्यवर व्यासपीठावर या ठिकाणी दीप प्रज्वलन झाल्यानंतर सिद्धिविनायकाचं पूजन, आराध्य देवताचं पूजन झाल्यानंतर खेळपट्टीकडे जात असताना खेळपट्टीवर दोन्ही टीमला विनंती करतो, विनीत 11 साई स्पोर्ट्स आपल्या खेळाडूंना घेऊन उभं राहावं। मान्यवर तुमच्याकडे येत आहेत आणि त्या ठिकाणी एसटीचं पूजन होईल। दोन्ही बाजूला या एसटी आहेत, एका बाजूला आपल्याला बॅटिंग मिळणार आहे समोरच्या डोंगराच्या बाजूला आणि त्या एसटीचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होईल। कारण क्रिकेट म्हटलं की कलेची देवता आली, कलाखंडाची देवता आली, नटराज
आणि त्या ठिकाणी ते एस टीचं पूजन, खेळपट्टीचं पूजन, त्याचं उद्घाटन त्या ठिकाणी होईल. श्रीफळ वाढवण्यात येईल आणि श्रीफळ वाढवल्यानंतर ही सगळी पूजेचा कार्यक्रम झाल्यानंतर आपण या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली पूजा झाल्यानंतर आपण स्वर्गीय मौनीश संजय राऊत यांना वाहणार आहोत. त्यांच्याच नावाने ही स्पर्धा आजपासून 28पर्यंत आमदार चषक म्हणून ओळखली जाईल आणि ती श्रद्धांजली झाल्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर टॉस होईल, ओळख परेड होईल सगळ्या संघांची आणि त्याच्यानंतर सामना या ठिकाणी सुरू होईल. तर सगळे मान्यवर त्या ठिकाणी जात आहेत. धन्यवाद जी. अय्यर सर, दुःखाच्या ठिकाणी ह्या परमेश्वराप्रती प्रार्थना केली, आराधना केली की या स्पर्धेला ह्या ईश्वराचाही आशीर्वाद हवा आणि ईश्वरतुल्य सर्व मान्यवर आजच्या स्पर्धेचा शुभारंभ करण्यासाठी आता सारेच जण ह्या ठिकाणी मैदानावर रवाना झालेले आहेत आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्तेच ह्या ठिकाणी सरांनी सांगितल्याप्रमाणे नियोजित कार्यक्रम ह्या ठिकाणी आखलेला आहे आणि नियोजनानुसारच हा कार्यक्रम ह्या ठिकाणी संपन्न होतोय. अतिशय सुंदर असं योगदान साऱ्या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आपण सारे मान्यवर या ठिकाणी श्रीफळ वाढवून आजच्या ह्या स्पर्धेचा शुभारंभ करणार आहेत. अतिशय सुंदर खेळपट्टी या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. कारण मी आतमध्ये आल्याबरोबर, मैदानाच्या आतमध्ये आल्याबरोबर डायरेक्ट खेळपट्टीवर गेलो अल्पेशच्या बरोबर आणि अल्पेशचं अभिनंदन केलं. खूप सुंदर खेळपट्टी बनवली आहे. फार रारली दुर्मिळपणे अशा खेळपट्टी बघायला मिळत आहेत आणि एक खेळपट्टी बनवण्यासाठी नयन किणी, गणेश किणी, साहिल किणी, बबलू किणी, विकी, जितू गरत, दीपक गरत, संदीप भोईर या सगळ्यांनी खूप कष्ट घेतलेत आणि अतिशय सुंदर खेळपट्टी. कारण 6 दिवस याच खेळपट्टीवर आमदार चषकचे 24 सफाळचे संघ, ओपनचे 8 संघ, वसई विरारचे 8 संघ हे सगळे खेळणार आहेत. जी सर. तर सन्माननीय सुरेशजी तरे साहेब, त्याचबरोबर सन्माननीय चंदूलालजी घरत सर, सन्माननीय कैलासजी पाटील, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक शरद घरत, त्यानंतर योगेशजी पाटील, प्रमोदजी पाटील, वैभवजी पाटील, अल्पेशजी भोईर, कामनेशजी राऊत, अनेको मान्यवर या ठिकाणी आज जे उपस्थित आहेत हे सारे मान्यवर या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपणा सर्वांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झालेली आहे आणि आपण पवित्र केलेल्या भूमीमध्ये तेवढीच पवित्र अशी स्पर्धा, रंगतदार स्पर्धा ह्या ठिकाणी रंगणार आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी श्रीफळ वाढवलं जात आहे आणि श्रीफळ वाढवल्यानंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं उद्घाटन होतं, शुभारंभ होतो आणि तोच शुभारंभ ह्या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते पार पडतोय. शुभारंभ झाल्यानंतर ज्यांच्या नावे आपण ही स्पर्धा ह्या ठिकाणी आयोजित केलेली आहे, अर्थातच जो आमदार चषक आहे ज्यांच्या नावाने, ज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या ठिकाणी हा जो संपन्न होते जो सोहळा, त्या व्यक्तिमत्वाला एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली जाणार आहे आणि तदनंतर ज्या खेळाची आम्ही आतुरतेने वाट पाहतो तो खेळ ह्या ठिकाणी सुरू होईल. मान्यवरांना विनंती असेल की एसटीच्या दोन्ही बाजूने आपल्याला पूजन करायचं आहे. अल्पेशजी भोईर, कामनेशजी राऊत, त्याचबरोबर महेंद्र भोईर पाध्ये, रोहिदासजी पाटील, एसटीच्या दोन्ही बाजूने आपल्याला पूजन करायचे. अतिशय सुंदर असा हा नजारा, मैदानाच्या चहूदिशेने झगमगणारे ध्वज, त्या ध्वजामध्ये ते तेज भरलेलं आहे. माननीय कैलासजी पाटील यांनी श्रीफळ वाढवून आपल्याला या ठिकाणी शुभारंभ करायचे. माननीय कैलासजी पाटील, माननीय महेंद्रजी राजपूत सर, माननीय भूपेशजी राऊत, माननीय योगेशजी पाटील, सगळे मान्यवर एकमेकांना किती सन्मान करताय तुम्ही बघू शकता. आणि आता श्रीफळ वाढवण्यात येते त्या ठिकाणी एस टीच्या समोर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया,
सिद्धिविनायक मोरया निर्विघ्न पद्धतीने हे स्पर्धा आजपासून 28 तारखेपर्यंत पार पाडलं जावं. अल्पेश मार्गदर्शन करतायत. अल्पेश मोरेश्वर भोईर त्या ठिकाणी दोन्ही बाजूला हार आपण अर्पण करू शकता. समोरच्या एस टीलाही अर्पण करा. आता तुम्ही बघताय ती ट्रॉफी आहे. ट्रॉफीच्या पलीकडे जी एस टी आहे ज्या बाजूला बॅटिंग होणार आहे त्याच ठिकाणी अतिशय सुंदर खेळपट्टी बनवली या ठिकाणी. आणि पिवळा पट्टा तुम्ही ही विकेट आहे. या विकेटवर हे सगळे संघ खेळतील आणि याच खेळपट्टीवर तुम्हाला गडी बाद होताना दिसतील, षटकार चौकार दिसतील. अत्यंत क्लासिक बॅटिंग फिल्डिंग सगळे तुम्हाला जे आहे या मैदानावर आता येणारे 6 दिवस. सफाईचे 24 संघ, वसई विरारचे 8 संघ, खुल्या गटातील 8 संघ असे सगळे एकत्र येऊन अतिशय उच्च दर्जाचं स्पर्धा आमदार चषकच्या माध्यमातून जे मौनीश संजय राऊत यांच्या नावाने हे खेळली जाईल. निमंत्रक आहेत आपले माननीय श्री कामनीश संजय राऊत, संजू मामा स्वतः उपस्थित आहे त्या ठिकाणी. आणि आज अचानकपणे आपल्याला मौनीश सोडून गेलाय, त्याचं स्मरण राहावं, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करता यावा म्हणून आमदार चषकचं आयोजन या ठिकाणी बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण बघतोय. आमदार चषक आणि ही स्पर्धा आजपासून 28 तारखेपर्यंत धूमधडाका तुम्ही बघू शकाल. आणि जसं मी उल्लेख केला, आपले लाडकं व्यक्तिमत्व कार्यसम्राट आमदार माननीय श्री हितेंद्र विष्णू ठाकूर स्वतः कलाक्रीडावर प्रचंड प्रेम करणारं व्यक्तिमत्व आहे आणि बहुजन विकास आघाडीचे ते अध्यक्ष आहेत या पक्षाचे. आणि त्यांच्याच माध्यमातून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा आजपासून 28 तारखेपर्यंत तुम्ही एन्जॉय करताना बघू शकाल. बहुजन विकास आघाडीचे सर्व मान्यवरसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळ्यांना सन्मान, प्रत्येक व्यक्तीला सन्मान देणं हे कर्तव्य आहे. आणि गावामध्ये हा सन्मान तुम्ही त्या ठिकाणी बघताय, प्रत्येकाला तो सन्मान दिला जातोय श्रीफळ वाढवण्यासाठी. समोरच्या एस टीलाही पुष्पहार अर्पण करण्यात आलंय. आता अगोदर श्रद्धांजली होईल, श्रद्धांजली त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि त्याच्यानंतर टॉस होईल. अगोदर आपण श्रद्धांजली घेणार आहोत. जर तिकडे उद्घाटन झालं असेल तर मला सिग्नल करावा, म्हणजे आपल्याला श्रद्धांजली आपल्याला घेता येईल. हॅलो, सर्व मान्यवरांना सन्मान मिळावा, प्रत्येकाचं अतिथित्य व्हावं ह्या दृष्टीने मान्यवर ह्या ठिकाणी श्रीफळ वाढवत आहेत. सर्वांना विनंती असेल, सर्वांच्या चरणी प्रार्थना असेल की ज्या वेळेला आपल्याला श्रद्धांजली अर्पित करायची आहे, राष्ट्रगीत आपल्याला ह्या ठिकाणी राष्ट्रगान गायचं आहे, त्यावेळेला प्रत्येकानेच आपले गॉगल्स त्याचबरोबर जी कॅप आपण घातलेली आहे त्याने काढून ठेवायचे आहेत आणि खऱ्या अर्थानं ह्या भारत मातेला, ह्या राष्ट्राला तो सन्मान द्यायचा आहे. तर सगळ्या मान्यवरांना आणि दोन्ही संघनायकांना आणि सगळ्या प्रेक्षकांना त्या ठिकाणी जे उभे आहेत त्यांना विनंती करतो, शांतपणे 2 मिनिटं उभे राहा. आपल्याला भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी मोहनीश संजय राऊत यांना अर्पित करायचं आहे. तसंच कोरोना काळामध्ये भरपूर आपली जवळची माणसं आपले सोडून गेले भारतामध्ये, पूर्ण विश्वामध्ये. ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आता विश्वात्मके देवे, संकुचित विचार न ठेवता सगळ्यांसाठी आपण प्रार्थना करणार आहोत. मात्र ही स्पर्धा मोहनीश संजय राऊतच्या नावाने खेळली जाणार आहे. तर विनंती करतो या 2 मिनिटं उभं राहूया. प्रेक्षकांनी विनंती करतो 2 मिनिटं उभं राहून आपण भावपूर्ण श्रद्धांजली देऊया, सिद्धिविनायकाच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो म्हणून. तसंच रोहिदास गणपत पाटील यांनाही आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. या 2 मिनिटं उभं राहूया. धन्यवाद. राष्ट्रगीत घेणार आहोत आपण. सगळ्यांनी कॅप आणि गॉगल्स काढावे. तर मी विनंती करतो आमच्या 2 मिनिटं थांबतो. या मान्यवर येत आहेत. नुकताच आगमन होते ते पालघर जिल्हा महिला अध्यक्षा सौ भावना विचारे मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर या मंडळाच्या वतीने या मान्यवरांचं देखील हार्दिक हार्दिक आपण स्वागत करूया.
तर सभापती भावना विचारे यांचे आगमन झालंय. महिला पाहिजे, जिथे महिला आहे तिथे शिस्त आहे, जिथे महिला आहे तिथे यश आहे, जिथे महिला आहे तिथे आदर आहे, जिथे महिला आहे तिथे प्रतिष्ठा आणि सन्मान आहे. आपल्या प्रवीणाताईंना तुम्ही भरपूर वर्ष महापौर म्हणून पाहिलात, आपणची शक्ती. तर महिला फार मोठ्या प्रमाणात इथे उपस्थित आहेत. भावनाताईंचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या उभं राहूया 2 मिनटं आणि राष्ट्रगीत, त्या भारत मातेचा सन्मान करूया, त्या तिरंग्याचा सन्मान करूया. आमचे BCCI MCA आहे, DDC आहे आणि तसंच ICCI यांचाही सन्मान या ठिकाणी करूया. तर मी विनंती करतो आमचे DJ स्वप्नील DJचे निलेश गरत यांनी राष्ट्रगीत सुरू करावं. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे भारत माता की, भारत माता की. धन्यवाद सगळ्या मान्यवरांचं आणि खेळाडूंचं. या आपण नाणेफेकीचं कौल आता आपण करणार आहोत. मी महेंद्रजी यांना विनंती करतो त्यांनी पुढचं सूत्रसंचालन करावं. तर विनंती असेल की माननीय कैलासजी पाटील यांना विनंती असेल, कैलास भानुदास पाटील समाजसेवक बहुजन विकास आघाडी नालासोपारा यांच्या शुभ हस्ते या सामन्याचं नाणेफेक होईल आणि तदनंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. सर्व मान्यवरांना या ठिकाणी विनंती असेल, दोन्ही कर्णधार अमितजी पाटील आणि महेंद्र भोईर त्या साऱ्या टीमला मान्यवरांचे भरपूर असे आशीर्वाद प्राप्त होतील. आणि नाणेफेकीचा कौल देण्यासाठी विनंती असेल, माननीय कैलास भानुदास पाटील समाजसेवक बहुजन विकास आघाडी नालासोपारा. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल दिला गेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे अमित पाटील. अमित पाटील विनीत 11 मथाणे या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि जो आस्वाद घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत तो सामन्याचा आहे, स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही तयार राहणार आहोत. माननीय कैलास भानुदास पाटील समाजसेवक बहुजन विकास आघाडी बिलारपाडा नालासोपारा. सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती असेल की आपण साऱ्यांनीच व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे आणि आजच्या या सलामीच्या सामन्याचा आनंद आपण साऱ्यांनी घ्यायचा आहे. मान्यवर जे उपस्थित झालेले आहेत सर्व मान्यवरांना पुनश्च एकदा विनंती आहे की माननीय सुरेशजी तरेसाहेब, माननीय चंदूलालजी घरत सर, माननीय योगेशजी पाटील, माननीय सरपंच शरदजी घरत, त्याचबरोबर मान्य कैलासजी पाटील आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हायचंय. आणि आता खऱ्या अर्थानं या सामन्याचा जो आनंद, सारे जर उत्सुकता आहे, आपण ह्या खऱ्या अर्थानं जो आवाज, बुलंद आवाज ऐकण्यासाठी जी उत्सुकता लागलेली आहे, माननीय बालसुब्रमण्यम अय्यर, माननीय प्रशांतजी आदावडे, माननीय प्रमोदजी शेडगे सर यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. माननीय प्रमोदजी शेडगे सर. त्याचबरोबर माननीय पालघर तालुका युवती अध्यक्षा धनश्री रेवेंटकर यांचेही आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व पाहुणे क्रिकेटपटू यांचं सर्व
सर्व पाहुण्यांचं माननीय सरपंच शरदजी खरत यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. मी अमित पाटीलला विनंती करीन क्षेत्ररक्षण लावून घेऊ. पंचांना विनंती करतो की त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायला हरकत नाही आहे. आणि तसंच दोन्ही संघनायक अमित पाटील आणि महेंद्र भोईर यांना विनंती करतो तुमचा एक एक प्रतिनिधी आमच्या बॉक्सकडे येऊ द्या. साई स्पोर्ट्स सरवली विरुद्ध हा सामना विनीत 11 मताणे असा बघणार आहोत. मताणे संघातल्या संघाला अमितने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले आणि आमंत्रित केले ते बॅटिंगसाठी ते महेंद्र भोईर आणि त्यांच्या सहकार्यांना. दोन्ही संघांना व्यासपीठावर बसलेल्या तमाम मान्यवरांच्या मार्फत आम्ही मनपूर्वक शुभेच्छा देतोय. अपेक्षा करतोय अतिशय चांगलं क्रिकेट, उच्च दर्जाचं क्रिकेट तुम्ही या ठिकाणी दाखवाल. आमदार चषक 2022च्या माध्यमातून हे दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे. यावर्षी आपण ही स्पर्धा आपण या ठिकाणी बघतोय आणि अल्पेश मोरेश्वर भोईर आणि त्यांच्या तमाम सहकार्याने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी स्पर्धा आयोजित केली आहे. तर आपण पाहतोय आमदार चषक 2022चा हा शानदार सोहळा. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले गेलेत या स्पर्धेला. आमदार चषक ही फक्त स्पर्धा नाहीये तर ब्रँड आहे. या स्पर्धेचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार जर येतोय किंवा विकेट पहिल्या चेंडूवर जर आली विकेट किंवा षटकार तर सरपंच शरद अनंत घरत यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी या आमच्या खेळाडूंना लागलं गेलंय. आमदार चषक 2022 ही ब्रँडेड स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मोहनीश संजय राऊत यांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक विरातन बुद्रुक टेनिस क्रिकेटचा भव्य दिव्य महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. आणि खूप सुंदर खुशी 11 प्रस्तुत आपल्याला पाहायला मिळते. ही स्पर्धा माननीय श्री कामनेश संजय अर्थात संजू मामा राऊत ही जे आपल्याला पाहायला मिळत आहेत या ठिकाणी सर्व मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेंद्र पाटील सर त्या ठिकाणी सूत्रसंचालनाचा भार सांभाळत आहेत.